दंडवत प्रणाम. परमेश्वराच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहण्याचे महत्त्व किती मोठे असते. सत्ताज्ञान प्राप्त झाल्यानंतरही कोणती विघ्ने उरतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वर्ग, देवपदे आणि अगदी ब्रह्मानंदसुद्धा मोक्षमार्गातील अडथळा ठरू शकतो का? उद्धरण प्रकरणातील सूत्रे 36 ते 40 या अत्यंत गहन रहस्याचा उलगडा करतात. सान्निध्याचे अद्भुत सामर्थ्य 36वे सूत्र सांगते. सन्निधानीम तोकडेनी बहुतक्षाळी. परमेश्वराच्या प्रत्यक्ष सान्निध्यात थोड्याशा प्रयत्नानेही अनेक कर्मांचा नाश होतो. कारण तेथे केवळ साधकाचा प्रयत्न कार्य करत नाही, तर परमेश्वराची कृपा देखील कार्यरत असते. जसा सूर्य उगवल्यावर अंधार पटकन नाहीसा होतो, तसेच सान्निध्यात कर्ममळ जलद गतीने नष्ट होतो. असान्निध्यात अधिक प्रयत्न. सूत्र पुढे सांगते. असन्निधानीमजे जेतुलेनी क्षाळावे ते तेतुलेनी क्षाळी. परमेश्वर प्रत्यक्ष समोर नसताना जीवाला अधिक परिश्रम करावे लागतात. स्मरण, भक्ती, अनुसरण, आचार आणि साधना यांच्या माध्यमातून कर्मक्षालन करावे लागते. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. सान्निध्य ही परमेश्वराची विशेष कृपा आहे. सत्ताज्ञानी आणि कर्मसृष्टी 37वे सूत्र सांगते. सत्ताज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी अधीना होती. सत्ताज्ञान प्राप्त झाल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह यांसारखे विकार त्याच्यावर राज्य करत नाहीत. कर्मसृष्टी देखील त्याच्या अधीन होते. म्हणजे तो अज्ञानामुळे कर्म करत नाही, तो जागरूकतेने जीवन जगतो. तरीही दैव विघ्न ठरते. सूत्र पुढे सांगते. दैव विघ्नः. येथील दैव म्हणजे प्रारब्ध. भूतकाळातील कर्मांचे जे परिणाम भोगायचे आहेत ते काही काळपर्यंत राहतात. सत्ताज्ञानीला ज्ञान मिळाले तरी प्रारब्धाचे काही परिणाम त्याला भोगावे लागू शकतात. म्हणून प्रारब्ध हे शेवटचे मोठे विघ्न मानले आहे. देवपदांचाही त्याग. 29वे सूत्र अत्यंत आश्चर्यकारक आहे. ब्रह्मादिक आपुलिया पदान नेयावेया एती. ब्रह्मदेवासारख्या उच्च देवतासुद्धा त्या ज्ञानी पुरुषाला आपल्या लोकात नेण्यासाठी येतात. त्याला स्वर्ग, ब्रह्मलोक, उच्च पदे देऊ करतात. परंतु परी तो तयांची वासही न पाहे. तो त्यांच्याकडे पाहतही नाही. कारण त्याचे अंतिम ध्येय मोक्ष असते, देवपद नव्हे. अष्टभैरवांची परीक्षा 39वे सूत्र सांगते. अष्टभैरव आळवीती दंडळवीती. अष्टभैरव विविध प्रकारे त्याची परीक्षा घेतात. भीती, मोह, आकर्षण, अडथळे, विचलन यांच्या माध्यमातून त्याला मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न होतो. पण परी तो जैसा काही तैसाची. तो अचल राहतो. त्याची निष्ठा ढळत नाही. ब्रह्मानंदही विघ्न कसा? 40वे सूत्र संपूर्ण विभागातील सर्वात दहन सूत्र आहे. ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रकटती. सामान्य माणसाला वाटेल आनंद म्हणजे अंतिम ध्येय. पण येथे सांगितले आहे की ब्रह्मासारखा महान आनंदसुद्धा विघ्न ठरू शकतो. का? कारण साधक त्या आनंदातच थांबला तर त्याची पुढील मोक्षयात्रा थांबू शकते. महानुभाव तत्वज्ञानात अंतिम ध्येय केवळ आनंद नव्हे, तर परमेश्वर प्राप्ती आहे. म्हणून साधकाने आनंदालाही अंतिम सत्य समजू नये. तात्विक संदेश या सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे. सान्निध्यात कर्मक्षालन जलद होते. असान्निध्यात अधिक प्रयत्न करावे लागतात. सत्ताज्ञानी विकारांवर विजय मिळवतो. प्रारब्ध हे शेवटचे विघ्न असते. देवपदे त्याला आकर्षित करू शकत नाहीत. अष्टभैरव त्याला विचलित करू शकत नाहीत. ब्रह्मानंदसुद्धा अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती. फ्लो टू रिमेंबर. सूत्रे 36 ते 40. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. सान्निध्यात जलद कर्मक्षालन. असान्निध्यात अधिक साधना. सत्ताज्ञानी
प्रारब्ध विघ्न, देवपदांचा त्याग, अष्टभैरवांची परीक्षा, ब्रह्मानंदाचे विघ्न, परमेश्वर प्राप्ती. मेमरी फॉर्म्युला: सान्निध्य, सत्ताज्ञान, प्रारब्ध, देवपद, परीक्षा, ब्रह्मानंद, परमेश्वर. कन्क्लूजन: उद्धरण प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला सांगतात की मोक्षमार्गावर चालणाऱ्या साधकासाठी केवळ विकारच विघ्न नसतात. प्रारब्ध, देवपदे, आध्यात्मिक शक्ती आणि अगदी ब्रह्मानंद देखील अडथळा ठरू शकतो. परंतु जो जीव परमेश्वराच्या कृपेने सत्ताज्ञान प्राप्त करतो, तो या सर्वांवर विजय मिळवून अखेरीस परमेश्वर प्राप्तीकडे वाटचाल करतो. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात गहन विचार कोणता आहे? सान्निध्यातील कर्मक्षालन, देवपदांचा त्याग, की ब्रह्मानंद सुद्धा मोक्षमार्गातील विघ्न ठरू शकतो हा विचार? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळाचरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.